नमस्कार. एक लेखक, एक प्रकाशक आणि एक संपादक असा मेळ इथे आहे. संपादक ही व्यक्ती किती महत्त्वाची असते प्रकाशन विश्वामध्ये याची मला चांगली कल्पना आहे. आमचे थोर संपादक म्हणजे श्रीपू भागवत. बारीक बारीक पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अवतरण चिन्ह, मात्रा, त्यावरचा अनुस्वार, या सगळ्या गोष्टी अत्यंत बारकाईने स्वतः पाहणारे असे ते संपादक. अर्थातच साहित्याची गुणवत्ता, त्याचा निकष, कस काय आहे हे पाहणारे होते. तेव्हापासून मला मराठी विश्वातल्या संपादकाविषयी अतिशय आदर वाटत राहिलेला आहे. दुर्दैवाने असं झालं की मराठी विश्वात आज संपादक शोधावा लागतो. कुठे आहे संपादक? डॉक्टर सदानंद बोरसे हे अशा प्रकारे निर्लसपणे कष्ट घेऊन बारकाईने वाचून संपादन करणारे अशा संपादकांचा लेखकांना खूप आधार असतो. जर काही लेखकाचं लिहिणं कमी अधिक असेल तर संपादक ज्या सूचना करतो त्यावर विचार करून अर्थातच लेखकाला जसं वाटेल त्याप्रमाणे तो करतो, तेव्हा ती कलाकृती पूर्णत्वास होण्याच्याकडे वाटचाल करू लागते. एरवी मनात आलं, तिकडून आलं वरून आणि लिहिलं, आता यात काही बदल करायचा नाही असेही लेखक असतात. परंतु संपादकांचं ऐकणारे, ज्यांना आपल्या साहित्याची गुणवत्ता वाढली पाहिजे, कस वाढला पाहिजे, कलाकृती झाली पाहिजे असं वाटतं, ते संपादकांचे शब्द पाळत असतात. ऐकत तर असतातच, विचारविनिमय करतील, वाद करतील, परंतु संपादक ही गोष्ट प्रकाशकाच्या जगामध्ये, मराठी साहित्याच्या जगामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे आज या मंचावर डॉक्टर सदानंद बोरसे आहेत, ही गोष्ट मला खूप आवडली. राजहंसबद्दल काय बोलायचं, आपल्या सगळ्यांसमोर आहेच. मराठीमध्ये आता राजूचं आत्मकथन आहे. या एका क्षेत्रामध्ये जरी राजहंसची कामगिरी पाहिली तरी नामांकित आत्मचरित्र राजहंसने प्रकाशित केलेली आहेत. प्रत्येक आत्मकथन हे अत्यंत महत्त्वाचंच आहे असं आपल्या लक्षात येईल. एकंदरीत समाजाची जी जाण आहे, माजगावकर घराण्यामध्ये ती पूर्वीपासूनच आहे याची मला कल्पना आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक या सगळ्या पैलूंचा विचार करून कशा प्रकारची पुस्तकं लोकांसमोर दिली पाहिजेत याची जाण या राजहंस मधल्या लोकांना आहे, ह्याची मला चांगली जाणीव झालेली. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. चौथ्यांदा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाला मिळाला, ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे किती गुणवत्तेची पुस्तकं सातत्याने ते प्रकाशित करत आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार एकच असतो एका वर्षी म्हणून, नाहीतर 8-10 झाले असते आतापर्यंत, यात काही शंका नाही. त्यासो राजू भाविस्करांचं प्रदर्शन मी जेव्हा पाहिलं, आधी रेखाचित्र पाहत असे आणि मी बारीकसारीक रेखाटनं, बारीकसारीक कविता, या सगळ्या गोष्टी बघत असतो. म्हणजे पूर्वी बघत होतो, आताही बघत असतो. तर त्यामध्ये एक पुष्कळदा ही रेखाटनं यांची बघायला मिळाली. मग प्रदर्शन झालं. ती जी रेषा आहे आणि त्यातून जे निर्माण झालेलं आहे ते मला थक्क करून गेलं. काहीतरी वेगळं असं हे यातून मिळतं आहे आपल्याला. हा कलावंत काहीतरी वेगळं व्यक्त करतो आहे. म्हणून तो पीळ शब्द त्यांनी वापरला तो अगदी बरोबर आहे. मी पुष्कळदा चांगलं काही जेव्हा मला सांगायचं असतं तेव्हा पीळ पडला पाहिजे असंच म्हणत असतो. तर पीळ पडलेली जी माणसं आणि त्या माणसांच्यामुळे माझ्या आतड्यात पीळ पडतो, एवढी ताकद असते त्या रेखाटनांची. हे सगळं जगणं जे आहे, आपल्या समाजाचा विचार केल्यानंतर अनेक गोष्टी आपल्या ध्यानामध्ये येतात. माणसाच्या संदर्भामध्ये त्या असायला नकोत, पण आहेत. हा समाज आहे, या समाजाचा भूतकाळ आहे, इतिहास आहे. त्या इतिहासामध्ये जशा उज्ज्वल गोष्टी आहेत तशा काही आता नाकाराव्या अशाही आहेत.
असं हे जगणं जेव्हा भोगायला लागतं तेव्हा ती माणसं कशी जगत असतील, या सगळ्या प्रसंगांना तोंड कसं देत असतील. रोज झगडा, जगण्याचा झगडा, भुकेचा झगडा, अन्न कसं मिळवावं, कुठून मिळवावं, कसं, ह्या सगळ्याच्या संदर्भामधला झगडा. आणि हे सगळं पाहत पाहत एखादा संवेदनशील मुलगा तरुण होतो तेव्हा काय होत असेल. आता इथे आपल्या आणखी एक लक्षात येईल की माणूस घडत जातो. या सगळ्या अत्यंत, म्हणजे ते पुस्तक वाचत असताना आपल्याला कळेल की किती माणसाने अनुभवू नये कधीच, भोगावे लागू नयेत कधीच, असे सगळे प्रसंग त्यांनी पाहिलेले असतात, अनुभवलेले असतात, स्वतःच्या वाट्याला आलेले असतात. आणि त्यातून तो बाहेर पडतो. कशाच्या भरोशावर? एक तुमच्या लक्षात येईल एक पुस्तक वाचताना की अशा या माणसावर राजू बाविस्कर यांची प्रचंड श्रद्धा आहे. माणूस महत्त्वाचा आहे, माणुसकी महत्त्वाची आहे. आणि कितीही पीडित, वेदनाग्रस्त, शोषण झालेला असला तरी त्याच्या ठिकाणी त्यांना जी माणुसकी दिसते ती अगदी दुर्मिळ गोष्ट त्यांनी ठिकठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये सांगितली आहे. की गरिबीमुळे माणुसकी कमी होत नाही, अन्याय सोसत असलेल्या माणसाची माणुसकी कमी होत नाही, विविध प्रकारच्या यातनामय प्रसंगांना तोंड देणाऱ्या माणसाच्या मधली माणुसकी अदृश्य होत नाही. हे तुम्ही संपूर्ण पुस्तक वाचत असताना सारखं बिंबत जातं, अनुरणन होत राहतं. एखाद्या वाद्याचा स्वर पुन्हा पुन्हा येत राहावा ना, त्या प्रकारे की अरे या लेखकाने जे भोगलं आहे कडवट व्हायला पाहिजे, तिरस्कार वाटायला पाहिजे, तसं होत नाही. अतिशय माणसाच्यावर प्रेम, जिव्हाळा, म्हणून मी श्रद्धा हा शब्द वापरला आहे. या श्रद्धेमुळे जे लिहिलं गेलं ते चित्रकार आहेत, चांगलं निरीक्षण आहे, माणसाच्या वेदना व्यथा त्यांना आत जाणवतात. तसंच हे लिहित असतानासुद्धा घडलेलं आहे. लेखक नव्हते ते, चित्रकारच होते. परंतु या सगळ्या गोष्टी जेव्हा आतून आल्या, लिहायला भागच पाडलं म्हणायला हरकत नाही. भाषा, ज्या भाषेचा उल्लेख केला मी त्याच्या थोडं पलीकडे जाऊन सांगतो की मराठी भाषा आहे, विशिष्ट भागातली भाषा आहे, अहिराणी भाषा आहे, किंवा एका विशिष्ट जाती जमातीची बोली आहे. पण नाही, एवढंच नाही आहे भाषेचं. या संपूर्ण पुस्तकामध्ये अतिशय सौंदर्यपूर्ण वाक्य त्यांनी लिहिलेली आहे. बोलता बोलता एखादं वाक्य, ते लिहिता लिहिता असा एखादं वाक्य लिहून जातात की ज्यामुळे तो सगळा भाग उजळून जातो. ही जी ताकद आहे ही कुठून आली? वारसा नाही, बरोबर आहे, वारसा नाही आहे असल्या झगड्यामध्ये जगत असताना. पण एक मात्र आहे, शिक्षण घेतलं पाहिजे, आपण पुढे जायला पाहिजे, नाहीतर याच परिस्थितीत राहू. शिक्षणाविषयीची ही जी आच आहे, आणि त्यातूनच मग साहित्यिक मित्र भेटल्यामुळे वाचन वगैरे वाढत गेलं. परंतु जगण्याची जी नस त्यांनी पकडली या पुस्तकामध्ये ती अप्रतिम आहे. मराठीमध्ये आतापर्यंत जी विविध आत्मकथनं ती का महत्त्वाची आहेत? कारण हा आपल्याच समाजाचा आरसा आपल्यासमोर धरलेला असतो. बघा काय प्रकारचं जगणं लोक जगत होते आणि त्यातून पुढे ते आले. खूप मोठे विचार आपल्या प्रवर्तक लोकांनी दिलेले आहेत आणि त्याचा संस्कार होऊन माणसं हळूहळू बाहेर पडायला लागलेली आहेत. पण जे भोगलेलं ते अतिशय वाईटच आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर जे चित्र आहे, राजू बाविस्कर एक वाद्य वाजवत आहेत. आता हे काही काम करणाऱ्या माणसाला समाजामध्ये काय प्रतिष्ठा होती? काहीही प्रतिष्ठा नव्हती. माणूस म्हणून सुद्धा किंमत नव्हती. अशा प्रकारच्या जगण्यातून बाहेर येत येत मनातला सारा कडवटपणा, निराशा, प्रतिकूल विचार असं गाळत गाळत, म्हणतात ना की सोनं जितकं तापवलं जातं तितकं ते अधिक निखरतं, तसं ह्या पुस्तकाचं झालं आहे. हे का पुस्तक इतकं महत्त्वाचं झालं? कारण अनुभवांचा सोनं इथे आहे. त्या अनुभवांच्या सोन्याची जी मांडणी त्याने केली आहे, त्याला कोंदण दिलं आहे, ते महत्त्वाचं आहे.
ह्या दोन्ही बाबतीमध्ये हे पुस्तक इतकं यशस्वी झालेलं आहे की ते सगळ्या मराठीमधल्या एकंदरीत पुस्तकांच्यामध्ये महत्त्वाच्या पुस्तकामध्ये खूपच महत्त्वाचं असं हे पुस्तक झालेलं आहे. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे हे एक पुस्तकी लेखक व्हायचं नाही आहे. हे एक पुस्तक लिहिलं आहे, साहित्य अकादमी पदवी आम्ही तुम्हाला दिली, पण यापुढे हे लेखन करायचं आहे, पण त्याचबरोबर चित्र तीही करायचीच आहेत. काही वेळा असं आपल्याला दिसून येईल की लेखक आणि चित्रकार ह्या दोन वेगळ्या गोष्टी नसतातच. तो एक शब्दात लिहितो, दुसरं रेखाटमध्ये लिहितो, दोन्ही लेखकच असतात. पूर्वी चित्रकारांना लिखारा म्हणजे लेखक असंच म्हणत असत. त्यामुळे ते लेखकच आहेत. चित्रकार लेखक, हाय लेखक, शब्दांनी लिहितो, रेघांनी लिहितो. हे दोन्ही गोष्टी त्यांनी करायला पाहिजे. एक मुद्दा आपल्याला इथं आणखी सांगायचा आहे की समाजातून माणूस घडतो, त्याचबरोबर कलावंतही घडत असतो. येतं कुठून हे सगळं? हे लिहिणं किंवा चित्र काढणं याच समाजातून येतं. जे काय अनुभव घेतलेले असतात त्या अनुभवातूनच येतं. यांची अशी एक विशिष्ट रेषा का आहे? अशा प्रकारे जे जगण्याचं जे चित्रण ते करतात ते या प्रकारे का करतात? त्यांच्यावरचे ते संस्कार आहेत, त्यांनी जे पाहिलं आहे तशी ती रेषा त्यांना मिळालेली आहे. काहींना अतिशय काव्यमय लवचिक नृत्य करणारी डान्सिंग लाईन ज्याला म्हणतात, ही डान्सिंग नाही, ही ओरखडे काढणारी रेषा आहे. तुम्ही पहा, आपल्या डोळ्यांना खुपेल अशा प्रकारचं चित्रण ते करतात, कारण ते खुपणं हेच महत्त्वाचं आहे. मऊ सौंदर्यमय अशा रेषांमध्ये ते जगणं व्यक्त होऊ शकत नाही. त्यामुळे ती रेषा तशी आहे. आणि तशी रेषा असणं हे त्यांचं स्वतःचं कमावणं आहे, अचिव्हमेंट आहे त्यांची, ती उपलब्धी आहे. आणि त्यामुळे यापुढे रेखाटन करतात, मोठाली पेंटिंग्स करतात. मी काही पेंटिंग्स पाहिलेली आहेत. वेगळा विषय वेगळा असतो, त्याची मांडणी वेगळी असते, बघणं एकंदरीत वेगळं असतं. त्यामुळे चित्रकार म्हणूनसुद्धा ते महत्त्वाचे चित्रकार आजच्या काळात आहेतच आहेत. आणि आता त्यावर आपण लोकांनी महत्त्वाचे लेखक असंही म्हटलेलं आहे. आता हे दोन्ही ओझी सांभाळायचे आहेत बरं डोक्यावर आपल्या. पण मी तुम्हाला या निमित्ताने भरपूर शुभेच्छा देतो. यापुढेही चांगलं लेखन तुमच्याकडून घडो आणि माझगावकरांसारख्या प्रकाशकांनी ते प्रकाशित त्यांनी करावं आणि आपली चित्र, मोठाली पेंटिंग्स जिकडे तिकडे लागावी, प्रदर्शन व्हावं त्याचं, रसिकांच्या समोर ती यावीत असंही मला वाटतं. मग इथे मी थांबतो. नमस्कार.